हॅलो सर्वांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आपण निघालेलो आहोत दरेकर वाडा इथे. पुण्यापासून जवळच आहे हे ठिकाण. पुणे सोलापूर महामार्गावर यवतच्या जवळ आणि चौफुलाच्या अलीकडे असलेले दरेकर वाडा कृषी पर्यटन केंद्र इथे आज आम्ही जाणार आहोत हुरडा पार्टीसाठी. आम्ही सकाळी साधारण 8-8:30च्या दरम्यान निघालो होतो, कारण ते 10 वाजता सुरू होणार होतं. त्यामुळे आम्ही लवकर निघालो. यवतच्या पुढे गेल्यानंतर सर्व्हिस रोडलाच त्यांचा एक असा बोर्ड होता रोडलाच. तिथून आतमध्ये गेलो आम्ही. तिथून आतमध्ये गेल्यानंतर हे 1-1.5 किलोमीटर त्यांचं दरेकर वाडा होतं. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली, तिकीट्स वगैरे काढले. मोठ्यांना 800 आणि छोट्यांना 600 रुपये तिकीट होतं. हे त्यांचं दिवसभराचं शेड्यूल होतं. आणि मग आम्ही तिकीट्स काढून आतमध्ये गेलो आणि सर्वांना भूक लागली होती. त्याच्यामुळे आम्ही पहिला नाश्ता केला. नाश्त्याला मिसळपाव होतं. पोटभर नाश्ता करून आम्ही बोटिंगकडे आलो. च्या तिथे एक झुलता पूल होता. तिथेही आम्ही खूप मज्जा केली. खूप छान होता तो परिसर. बोटिंग पॅडल बोटिंग होतं तिथं. त्याच्यामुळे आपण बसून आपल्याला बोटिंग करून पूर्ण राऊंड कव्हर करत होतो. बोटिंग करून आम्ही उसाचा रस घेतला आणि मुलांना ॲडव्हेंचर पार्कला घेऊन गेलो. ॲडव्हेंचर पार्क छोटंच होतं, पण मुलांसाठी खूप एन्जॉयबल होतं ते. त्याच्यामुळे आम्ही मुलांना तिथे एन्जॉय करून नेलं. आणि तिथे एक झीप लाईनही होती. मुलांना खूखूप मज्जा येत होती तिथं. त्या झीप लाईनवरून मोठे छोटे सर्वजण एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर आम्ही हुरडा खाण्यासाठी आलो. साधारण एक 12-1च्या दरम्यान त्यांचा हुरडा सुरू होतो. सगळेजण वेट करत होते हुरड्याची. आम्ही तिथे येऊन बसलो. हे बघा, त्यांनी अशी ही शेकोटी पेटवली होती हुरडा भाजण्यासाठी, हुरड्याची कणसं. आणि हे असं सर्व त्यांनी खायला आणून ठेवलं होतं सर्वांना. खूप सिस्टमॅटिक होतं त्यांचं सर्व तिथं. सर्व वेळेत आणि सर्वांना काहीच कमी पडून देत नव्हते. म्हणजे नियोजन खूप छान होतं त्यांचं. सर्वांना व्यवस्थित हुरडा, कणसं छान देत होते आणि टेस्टही खूप छान होती त्यांची. हुरडा पण हे बघा असं भाजणं किती म्हणजे सोपं नाही आहे हे. पण त्या सर्व लेडीज तिथं बसून हे असं करत होत्या आणि आम्ही गरमागरम हुरडा खात होतो. मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. हुरडा खाऊन झाल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलकडे गेलो. स्विमिंग पूलचा व्हिडिओ मी आधीच शूट केला आहे, कारण सुरू झाल्यानंतर खूप जणं येतात मध्ये-मध्ये. त्यामुळे व्हिडिओ नीट शूट होत नाही. त्यामुळे मी अगोदरच शूट करून ठेवला. स्विमिंग पूलही खूप मोठं होतं. सुरू केल्यानंतर एवढी मज्जा आली. मुलं तर खूपच एन्जॉय करत होती. आणि छोटंसंच होता स्विमिंग, एक छोटा होता आणि एक मोठा होता स्विमिंग पूल. आणि रेन डान्सही होता. मग ते खूप आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर झाली जेवणाची वेळ आणि हे आहे त्यांचं जेवणाचं सेटअप. तोही खूप त्यांनी छान डेकोरेट केला होता. तिथे असे आर्टिफिशियल त्यांनी झाड तयार केलं होतं. त्यामुळं तो लूक खूप छान वाटत होता. आणि हे आहे जेवणाचा आजचा मेनू. जेवणामध्ये बाजरीची भाकरी, ठेचा, पिठलं, चपाती, वांग्याची भाजी आणि वेगळं म्हणजे बाजरीचं असं हे होतं, खीर टाईप होतं. पण ते त्याच्यामध्ये बाजरीचं असं शिजवून त्याच्यामध्ये तूप आणि गूळ घालून होतं. म्हणजे मला त्या पदार्थाचं नाव नाही कळालं, पण तो खूप वेगळा होता पदार्थ आणि मी तर पहिल्यांदाच खाल्ला होता आणि खूप टेस्टी लागत होता. जेवणावर ताव मारून मस्त आजूबाजूचा परिसर आम्ही सर्च केला. तिथे शेजारी एक मॅजिक शो पण होता. मुलांनी तोही एन्जॉय केला आणि असा आमचा आजचा दिवस खूप सुंदर आणि छान गेला. आणि चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.